दरम्यान दिल्लीत मध्यरात्री काही मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत। त्यातले एक म्हणजे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी अखेर त्यांचं उपोषण सोडलेलं आहे। केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंग यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि या चर्चेनंतर तब्बल 26 दिवसांनंतर त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। सोनम वांगचुक यांना उपोषणामुळे प्रकृती खालावल्यानंतर सुरुवातीला सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं होतं, त्यानंतर मेदांता रुग्णालयात हलवण्यात आलं। सरकारनं चर्चेसाठी यावं अशी मागणी सोनम वांगचुक यांच्यासह आंदोलकांनी केलेली होती। मेदांता रुग्णालयात आरोग्यमंत्री जे पी नड्डा, राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी सोनम वांगचुक यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मग उपोषण सोडण्यात आलेलं आहे। तर केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयातील उच्च शिक्षण विभागात मोठा प्रशासकीय बदल करण्यात आला। उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत असलेले विनीत जोशी यांची बदली करण्यात आली आहे आणि त्यांच्या जागी आता राजस्थान कॅडरचे 1994च्या बॅचचे वरिष्ठ IAS अधिकारी नरेश पाल गंगवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत ते दिल्लीवरनं जोडले गेलेत। रामराजे, आपण बघतोय खरं तर कालपासून आजपर्यंत गेल्या 12 तासात मध्यरात्री अनेक घडामोडी घडलेल्या आहेत दिल्लीत। अगदी सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेणं असेल, पंतप्रधानांनी केलेला व्हिडिओ पोस्ट असेल, बऱ्याच गोष्टी दिल्लीत घडतात। काय लेटेस्ट अपडेट्स आहेत सगळ्या संदर्भातले? बिलकुल 4 दिवस झाले परंतु संसद चालली नाही। गदारोळ झालेला आहे नीटच्या विषयावरून आणि ज्या पद्धतीनं संसदेमध्ये गोंधळ चालू आहे आणि रस्त्यावर हे संपूर्ण विद्यार्थी आहेत, तर दुसरीकडे विरोधी पक्ष सुद्धा आहेत। त्यामुळे सरकारची कुठे ना कुठे कोंडी झाल्याचं चित्र दिसून येते आणि ही कोंडी फोडण्यासाठी महत्वाचं पाऊल उचलणं गरजेचं होतं आणि म्हणूनच जे पी नड्डा हे रातोरात मेदांता हॉस्पिटलमध्ये गेले, सोनम वांगचुक यांची भेट घेतली, त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य पण केलेल्या आहेत। त्यामध्ये महत्वाचे म्हणजे की विद्यार्थ्यांना कॉम्पेन्सेशन देणं, ज्यांना आत्महत्या केलेली आहे, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल आहेत किंवा डिटेन केलेला आहे तर त्यांची मुक्तता करणं, अशा मागण्या ज्या आहेत ते सरकारनं मान्य केलेल्या आहेत। परंतु महत्वाची जी मागणी आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, त्यावर मात्र अद्याप सरकारने कोणतंही उत्तर दिलेलं नाही आणि म्हणून जरी सोनम वांगचुक यांनी आंदोलन मागे घेतलं, सोनम वांगचुक यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी कारण पण देण्यात आलेलं आहे की ज्या पद्धतीने हिंसाचार पसरतोय आणि त्याचबरोबर या आंदोलनाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सोनम वांगचुक यांनी हे आंदोलन मागे घेतल्याचं सांगण्यात आलेलं आहे। परंतु दुसरीकडे जंतर मंतरवर कॉक्रोच पार्टीचं आंदोलन हे सुरूच असणार आहे। त्यामुळे आता सोनम वांगचुक जरी या आंदोलनामध्ये नसले तरी सुद्धा कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आज नेमकं कोणतं वळण घेते ते पाहावं लागणार आहे। कारण लीडरलेस हे आंदोलन असणार आहे, फेसलेस हे आंदोलन असणार आहे। आतापर्यंत सोनम वांगचुक हा आंदोलनाचा चेहरा होता, आता चेहरा कोण असणार आहे? का अभिजित दिपके यांच्या नेतृत्वातच हे आंदोलन चालू राहणार आहे? आणि कालपर्यंत जो सपोर्ट मिळत होता या आंदोलनाला, आज तेवढा सपोर्ट मिळणार आहे का ते बघावं लागणार आहे। आणि दुसरीकडे संसदेमध्ये राहुल गांधी आणि विरोधी पक्ष सुद्धा गदारोळ करण्याची शक्यता आहेत आणि या आंदोलनाच्या संदर्भामध्ये राजीनाम्यावर ठाम असण्याची शक्यता आहे। कालच गांधी स्मृती इथे सर्व विरोधी पक्ष गेले होते आणि तिथे अभिवादन करून ते निघाले होते। त्याच्यामुळे आज नेमकं काय करतायत, का आणखी दुसरा कोणता स्टंट केला जातोय, का संसदेमध्ये आज धरणा धरला जातोय ते पाहावं लागणार आहे। मात्र एक महत्वाचं आहे सरकारसाठी दिलासादायक, ते म्हणजे की सोनम वांगचुक यांनी उपोषण जे ते मागे घेतलेलं आहे। आता या संदर्भामध्ये अभिजित दिपके काय करतो ते पण पाहावं लागणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे पण आश्वासन दिलेले की लवकरच या संदर्भामध्ये कठोर कायदा आणला जाईल, त्या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये चर्चा केली जाईल आणि कायद्याचं रूप जे आहे ते पुढच्या आठवड्यामध्ये संसदेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा अंमलात आणलं जाईल। तर त्यामुळं हे पाहावं लागणार की आता हे पेपर फुटीच्या संदर्भात जो कायदा केला जातोय त्यामध्ये कोणत्या तरतुदी असणार आहेत आणि त्यावरून विरोधक जे आहे ते समाधानी असतील का? निश्चितच रामराजे, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद।